प्रेम आणि विश्वास हा माझ्या बरोबर आहे। कोणकोणते तर आपण योग्य रीतीने प्रचार केला असून मतदार आपल्या बाजूने कौल देतील असा विश्वास यामिनी जाधव यांनी व्यक्त केलाय। पुढची बातमी पाहूयात। 7 वाजता मतदान सुरू होण्याआधी सगळ्या मतदार केंद्रांवरती मॉक पोल घेतलं जातंय। चेंबूरमधल्या निवडणूक अधिकाऱ्यांशी या पार्श्वभूमीवर बातचीत केली आहे अल्पेश करकरे यांनी। मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत आहे। त्यापूर्वी आता मतदान केंद्रावर मॉक ड्रिल सुरू आहे। काहीच वेळात मतदान पार पडेल आणि त्या अगोदर सध्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी व अधिकारी सध्या मॉक ड्रिल करताना आपल्याला पाहायला मिळतात। मतदार आल्यानंतर तो गोंधळू नये त्यामुळे रीतसर एक एक प्रक्रिया कशी असेल या संदर्भात आढावा घेतला जातोय। मॉक ड्रिल केली जाते, मशीन्स आहेत त्या चेक केल्या जात आहेत आणि त्यानंतर 7 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। ही प्रक्रिया संपूर्णपणे कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर मी सध्या चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथील मतदान केंद्रावर आहे। निवडणूक अधिकारी माझ्या सोबत आहेत। मॅम, सध्या मॉक ड्रिल सुरू आहे, आज मतदान पार पडतंय, काय प्रक्रिया सध्या सुरू आहे? इथं आता सर्व पोलिंग स्टेशन मध्ये मॉक ड्रिलची प्रोसेस जवळजवळ संपुष्टात आली आहे आणि आता ऍक्च्युअल मतदान आम्ही 7 ला स्टार्ट करणार आहोत। आता निवडणूक आयोग असेल, जे सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते सज्ज झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील मतदान केंद्रांच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। कर्मचारी देखील सज्ज झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। काहीच वेळात आता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये लोकशाहीचा उत्सव ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये मतदार हा मतदानाचा हक्क बजावणार आहे। कॅमेरामन अनुप सवी, अल्पेश करकरे, एबीपी माझा।